तू भात काढल्यावरती तुला मोबाईल कळाला का? नाही तर मोबाईलच नाही. हा साक्षी मी खातो भात. यम्मी यम्मी. ಬಾನಿ ಬೇಡಿದಿಲ್ಲ ಬಾನ ಉಣೋದು ನನಗೆ ಉಳ್ಕದ ನನಗೆ ತಾಕತ್ ಕಮ್ಮಿ ಮಾಡದ ನನಗೆ ವಜನ್ ಕಮ್ಮಿ ಮಾಡದ चला तर आज भरलेलं वांग भेंडीच भाजी बनवली. पातळ बटाटे भाजी बनवले. मस्त बटाट्याची भाजी. आता गव्हाचं पीठ नाही म्हणून पुरी नाही पुरी बनवा म्हणले होते, पुरी नाही केले. चपाती भाकरी केलेला आहे. चला आता मी आता रोज एक एकच भाकरी खायला लागले. लई जाड व्हायला लागले म्हणून सगळेजण म्हणाले मला. मी आता पातळ व्हायसाठी एक एक भाकरी खाणार आहे. साक्षी कशी आगाव करते. रोज असं असते घरात. ह्यांना आता गाव सगळं हिंडून आता आल्या जेवायला बनवून ठेवले. आता रात्री 10 साडे 10 वाजले. खायला घरी येते ना. दिवसभर बाहेर फक्त जेवायलाच येते. दिवसभर बाहेर होतो. 4 वाजेपर्यंत 3 वाजे 3:30 वाजेपर्यंत घरात बसलेलो. मम्मीला बापाला कामाला पाठवायचं आहे, स्वतः हिंडायचं. आता 10वीला गेला. कामा वगैरे बघावं, कुठं तर हिंडावं, काय बघावं, काय करावं असं काय नाही ना. लोकांचं मागा लागायचं, जायचं पळून. मग काम करत नाही. जसं पैसे आपण 200 रुपये दिले का विचारा. मला दिला तुमच्याकडून तुम्हाला कसं दूध जावं त्या कॅफेवाल्याला विचारा. त्या टोस्टरचे पैसे कराय. आता सगळं शिकायला लागलं. फ्रीज वगैरे सगळं, वॉशिंग मशीनचं रिपेरिंग शिकायला लागलं. कुठं ते याच्याकडं ते रिक्षावरती आहेत का त्यासोबत. त्याचं दुकान आहे ना. त्याचा मोठा भाऊ काम करते ना तिथं. आणि ते पहिले करायचं, ते आता नाही करत नाही. ते रिक्षाचं चालू केलं त्यांनी. तर आता सगळं शिकते जरा. काय करतं काय माहित. उगा आपल्याला रोज आम्ही काम करावं जा. चांगलं वागता का कसं वागता काय माहित. आता तुमचं काय कामावर येऊन बनवायला एवढा उशीर झाले. आता घरात कमी पडते जास्त पडते काय बघतच नाही. मीच येऊन बघा करायचं.